इयत्ता 6वी मधील जी बालभारती आहे, इंग्रजी या पुस्तकामध्ये गौतम बुद्धाचे जे ग्रहत्याग आहे, प्रवज्जा गौतम बुद्धांनी का घेतली, ह्याचा जो पाठ आहे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की एक म्हातारा व्यक्ती बघितला, एक आजारी व्यक्ती बघितला, एक मेलेला मनुष्य पाहिला, असे त्यामध्ये कारण दाखवलेली आहे. माझी मुलगी इयत्ता 6वी मध्ये शिकत होती आणि माझ्या घरामध्ये माझी पत्नी ग्रंथ वाचन करीत असते आणि ते ग्रंथ वाचनामध्ये हा ग्रहत्यागाचा विषय आला. तर त्या मुलीने ऐकला की ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रहत्यागाचे कारण वेगळे सांगितलेले आहे आणि आमच्या शाळेत हा वेगळा इतिहास शिकवत आहेत, म्हणून ह्या विषयावर व्हिडिओ करावा असं मला वाटलं. शाळेमध्ये जो खोटा इतिहास शिकवला जातो, गौतम बुद्धांनी जो ग्रहत्याग केला त्याची कारणं सांगितलेली आहेत. आजारी माणूस, म्हातारा माणूस, मेलेला माणूस हा पाहिला म्हणून गौतम बुद्धाने ग्रहत्याग केला. पण ग्रहत्याग ज्या वेळेस तथागत गौतम बुद्धांनी केला त्यांचं वय 28 वर्ष होतं. 28 वर्ष मध्ये गौतम बुद्धांनी कधी अशा व्यक्ती पाहिल्या नाहीत का? कारण गौतम बुद्ध 28 वर्षाचे असताना ते शेतात जात होते, काम करीत होते व आलारकराम यांच्या आश्रमात जाऊन तत्वज्ञान शिकत होते. मग गौतम बुद्धांना हा आजारी झालेला माणूस, मृत्यू झालेला माणूस हा दिसला नसेल का? गौतम बुद्ध त्यावेळेस 28 वर्षाचे होते, हे लक्षात घेणे जरुरीचे आहे. शिक्षण मंडळावर, अभ्यासक्रमावर जी लोक नेमलेली आहेत ते ब्राह्मणवादी लोक आहेत. त्यांनी हा खोटा इतिहास शाळेमधून शिकवला जात आहे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये प्रवज्जा व ग्रहत्याग याचे मत व कारणे सांगितलेली आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, शक्य आणि कोली हे 2 राज्य होती. शेतीला पाणी देण्यासाठी कुणी किती द्यावे, काय द्यावे यासाठी त्यांची भांडण होते. त्या भांडणाचं रूपांतर युद्धात झालं. युद्धाचं रूपांतर रक्तपातमध्ये होणार होतं. रक्तपातचं रूपांतर युद्धाची ठिणगी पडणार होती व त्यातून रक्तपात होऊन जे युद्ध होणार होतं ते शक्य आणि कोलियांचा दोघांचाही विनाश होणार होता या युद्धामधून. म्हणून तथागत गौतम बुद्ध यांना विरोध करीत होते. पुन्हा साक्य संघाने जे नेम ठरविले होते ते नेम असे होते की सैन्यामध्ये भरती होणे व युद्धामध्ये सहभाग घेणे, हद्दपार होणे, पुन्हा त्यांच्या कुटुंबाला बहिष्कृत करणे व शेती जप्त करणे असे साक्य संघाचे नियम होते. पण गौतम बुद्ध यांना पण विरोध करीत होते. म्हणून सिद्धार्थ गौतम बुद्धाने देश त्यागाची भूमिका त्यावेळेस घेतलेली आहे. आणि हे जे बाबासाहेबांनी बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये
ग्रहत्यागाची कारणं सांगितलेली आहेत. तेच कारणे आहेत. धर्मानंद धर्मानंद आचार्य कोसंबी यांनी ते कारण सांगितलेलं आहे. पुन्हा आपले भनंत आनंद कौशल्य यांनी पण तेच कारण सांगितलेले आहे. अशा लेखकांनी भरपूर अशी कारणं सांगितलेली आहेत. म्हणून हा खोटा इतिहास जो शिकवला जात आहे त्या शाळेमधून, तर आपण आपल्या समाजाने कुठेतरी ह्या शिक्षण मंडळावर, अभ्यासक्रमावर लक्ष देणे गरजेचं आहे. ह्या लहान वयामध्ये बालकांना हा खोटा इतिहास शिकवणे बरोबर नाही. पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धम्मावर यांचा एवढा अभ्यास होता की भारतात काय जगामध्ये बी त्यांच्यासारखा अभ्यास कुणाचा नव्हता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जगातील कोणत्याही व्यक्तीने पंडिताने येऊन बुद्ध धम्मावर माझ्या संग चर्चा करावी, त्याचा पाडाव केल्याशिवाय मी राहणार नाही. एवढं चॅलेंज बाबासाहेबांनी जगाला दिलं होतं. नमो बुद्धाय. जय भीम.